वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. डोळ्याने पुरुष दिसतो, भावनेने जन्म देणारा पिता दिसतो. डोळ्याने पुरुष दिसतो, भावनेने बंधू दिसतो. डोळ्याने पुरुष दिसतो, भावनेने गुरु दिसतो. डोळ्याने मूर्ती दिसते, भावनेने देव दिसतो. आणि म्हणून कुठल्याही सर्वांगीण अशा प्रकारच्या जीवनामध्ये भावनेचं मोठं साम्राज्य आहे. जगद्गुरु तुकोबारा त्याच्या करताच ज्याच्या भावनेमध्ये एवढी विशालता आहे, जे उंची गाठली आहे की जो नेहमी भाविक आहे. अंतःकरणामध्ये ज्याच्या भाव निर्माण होतात, असे भाव निर्माण होण्याकरता त्याचा अधिकार कोणता? ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचं हृदय निर्मळ आहे. निर्मळ हृदयाशिवाय हृदयात भाव निर्माण होत नाही. बुद्धीतली शक्ती विचार आहे आणि हृदयातली शक्ती भाव आहे. जितकं जितकं हृदय पवित्र बनेल तितके तितके माणसाच्या हृदयात भावाविष्कार अधिक होत राहील. जितकं जितकं माणसाचं हृदय अपवित्र बनेल, पापी बनेल, तितके तितके माणसाचे भाव दूर जातील. परमात्म्याशी अभेद संबंध प्रस्थापित केल्याने शांती मिळते. कदाचित सिद्धांताच्या अत्यंत कसातून या वाक्यात कुठेतरी दोष येईल असं वाटतं, पण माझा सांगण्याचा भाव असा आहे की भगवंताचा जीवाचा संबंध स्वभावता स्वरूपता आहे. पण स्वरूपता जरी असला तरी परंतु वृत्तीच्या द्वारा नाही किंवा स्वभावाच्या द्वारा नाही. जीवात्मा स्वरूपाने परमात्म्याशी एकरूप आहे, पण स्वभावाने मात्र जगाशी एकरूप आहे. स्वभाव बदलून जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाशी आपल्या स्वभावाची जुळवणी म्हणजेच परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल जितका जितका स्वभावाचा परमात्म्याशी संबंध येईल तितका तितका मनुष्य शांतीच्या जवळ जाईल. ही शांती मिळवण्याकरता आणि परमात्म्याची वृत्तीची जवळीक मिळवण्याकरता आपल्या धर्मात खूप मोठे मार्ग आहेत. उपायाचे नाही वाणी येत. जितकं स्थान मोठं तितकी साधनं अनेक. जितकं स्थान कनिष्ठ तितकी साधनं कमी. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. म्हणतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत शहर. आपण मुंबईला जर जायचं म्हटलं तर 4 चाकी वाहनात जायचं म्हटलं तरी भरपूर रस्ते आहेत. लोहमार्गानं जायचं म्हटलं तरी रस्ते आहेत. जलमार्गानं जायचं म्हटलं तरी सोय आहे आणि आकाश मार्गाने जायचं म्हटलं तरी सोय आहे. जितकं स्थान मोठं तितके उपाय अनेक. तसं परमात्म्याच्या अभेद्य स्वरूपाशी वृत्तीने एक रूप बनण्याकरता अनेक अशा प्रकारची साधन आहे. निष्काम कर्मयोग काय, अष्टांग योग काय, ब्रह्मज्ञान काय, भगवत भक्ती काय, अशा अनेक माध्यमातून भगवंताच्या जवळ जीवाला जाता येतं. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरत सिद्धिं यथा विंदते तच्छृणु. अष्टांग योगाने परमात्म्याशी आपली वृत्तीची संबंध करता येते. निष्काम कर्मयोग किंवा अष्टांग योग स्वतंत्र साधन आहेत का परतंत्र साधन आहेत हा विचाराचा विषय वेगळा आहे. ब्रह्मज्ञानाने माणसाला वृत्तीचा भगवान परमात्म्याशी आणि संबंध जोडता येतो. तो फलव्याप्तीचा का वृत्ती व्याप्तीचा हा विषय वेगळा. आणि भगवत भक्तीने जीवात्म्याला भगवंताशी जवळीक करता येते. आणि म्हणून सद्य कालामध्ये साधू संतांनी सर्वांना झेपणारं पचणारं साधन भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेच एके खंडती. भक्तीचा पुरस्कार केला. आपण भक्ती करा. बाकी सगळं आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती जर नसेल
ज्ञानेश्वर महाराज त्याची किंमत अत्यंत कमी करतात. नाही जैसी भक्ती तो पतित अभक्त, हरिसे न भजत दैवहत. भक्ती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कोणतंही साधन करण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये एक शक्ती भांडवल लागतं. भगवंताची भक्ती जर करायची असेल तरी देखील एक अधिकार लागतो. कमीत कमी भगवंतावर अतूट श्रद्धा म्हणा किंवा विश्वास अंतःकरणामध्ये असणं हे भक्तीच्या क्षेत्रातलं भांडवल आहे. आपण नेहमी ऐकणारे आहोत, भांडवल गाठी तरी विश्वास. जीवनामध्ये भांडवल, विश्वासाचं भांडवल अत्यंत महत्वाची गोष्ट. विश्वासाचा किंवा भावनेचा काय परिणाम आहे, काय मोठेपण आहे. विश्वासाची धन्य जाती तेथे वसती देवाची, तेथे वसती देवाची, तेथे वसती देवाची. तेथे वसती विश्वासाची धन्य जाती तेथे वसती देवाची, तेथे वसती देवाची, तेथे वसती देवाची. तेथे वसती देवाची. विश्वासाची धन्य जाती तेथे वसती देवाची. भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होऊन शांती जीवनात मिळवत असताना आणि विश्वास परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करत असताना आपल्या वेदाने सांगितलं, द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. मूर्त रूप आणि अमूर्त रूप. तसं सोयीच्या दृष्टिकोनातून भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन जर करू लागलो तर भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये 4 प्रकार आपल्याला डोळ्यापुढे दिसतात. एक, परमात्म्याचं स्वरूप वेदाधिकाने जे निर्दोष अशा प्रकारचं सांगितलं, अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम तथा रसम रूपम गंधवच्छयत. माऊलीच्या भाषेमध्ये काहीच जेथ नाही, तो प्रकृतीचा भरताप आहे. कबीर महाराजांच्या भाषेमध्ये रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, ज्याला निर्गुण निराकार म्हणतात, असं भगवंताचं एक रूप आहे. सृष्टीच्या आदी कालामध्ये जेव्हा मायेशी संबंध येतो आणि तेच स्वरूप जेव्हा जगाच्या निर्मिती करता बदलतं त्याला सगुण निराकार रूप म्हणतात, ज्याला आपण ईश्वर म्हणतो. ईश्वर म्हणजे सगुण आहे पण तो निराकार आहे. जगाची निर्मिती झाल्यानंतर विश्वातले भक्त जेव्हा भगवान परमात्म्याची भक्ती करतात आणि भक्ती करत असताना आपल्या भक्ती करता परमात्म्याला आपल्या सोयीचं करत असताना आपल्याला जसं परमात्म्याचं रूप हवंय तशी भक्त जेव्हा प्रार्थना करतात तसा भगवान परमात्मा असं रूप धारण करतात. होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावीचे इच्छा, पुरवी धरावीचे इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावीचे इच्छा, पुरवी धरावीचे इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. भगवंताचं तिसरं स्वरूप आहे सगुण साकार. एक निर्गुण निराकार
दुसरं सगुण निराकार, तिसरं भक्ताच्या सापेक्ष सगुण साकार, आणि चौथं भगवंताचं स्वरूप आहे. आपण आपल्या गावात सुंदर अशा प्रकारचं मंदिर बांधून सिंहासनावर येत्या द्वादशीला रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप विधीपूर्वक प्राण प्रतिष्ठित करून स्थापन करणार आहात. त्याला शास्त्रामध्ये आर्च रूप म्हणतात. हे भगवंताचं चौथं रूप आहे. पहिलं निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार आणि चौथं आर्च रूप. आर्च याचा अर्थ असा, पूजा करण्याकरता, सेवा करण्याकरता योग्य असलेलं भगवंताचं रूप. जगामधल्या अन्यान्य पंथीयामध्ये या बाबतीमध्ये बरेचसे मतवाद आहेत. काही पंथवादी म्हणतात परमात्मा सगुण होऊ शकत नाही, तो आहे तो निर्गुणच आहे. आणि कदाचित आपण जर तो सगुण मानला तर आपल्याला ते काफिर म्हणण्याकरता मागे पुढे बघत नाही. आज सगुण साकारवादी आणि काफिरवादी यांचा विश्वात एक फार वेगळा अशा प्रकारचा संबंध घडून बसलेला आहे. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की परमात्मा सगुण आणि निर्गुण आहे, दोन्ही प्रकारची संगती वैदिक जीवनात आहे. वारकरी संप्रदाय देखील जो वेदानुमार्गे चालणारा संप्रदाय, त्याही मध्ये बाप रुक्मा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण. ज्ञानोबाराचं इतकं साशंकितपणाने भगवंताशी संवाद करता, देवा काय म्हणू बरं तुला, केवळ सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? पण माझ्या अनुभवात तर असं आहे, सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच रूप तुझी आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. दोन्ही विरुद्ध टोक आहेत. एक अशा प्रकारचा मतप्रवाह आहे. तो असं म्हणतो की देवाचं रूप मानत असताना सगुण तरी म्हणा किंवा निर्गुण तरी म्हणा, आपण भगवान सगुण भी है और निर्गुण भी है, हे भी मत होणार. हे भी काय कशा करता लावलंय म्हणतो. परमात्म्याचं एकच अशा प्रकारचं स्वरूप आहे. परंतु एक असा महत्वाचा सिद्धांत आहे की जगामध्ये काही गोष्टी अशा असू शकतात की ज्यांच्यामध्ये दोन टोक विरुद्ध एका ठिकाणी आलेले आहेत. उदाहरणार्थ पाण्याच्या बाबतीत जर आपण विचार करू गेलो तर पाणी नेमकं जर विचार करू लागलो की द्रवरूप आहे का घनरूप आहे, असा जर विचार केला तर आपल्याला असाच पुढे विचार मांडावा लागतो की पाणी द्रवरूप देखील आहे आणि घनरूप देखील आहे. जेव्हा 36 अंशाच्या खाली तापमान आणलं की पाणी घनरूप बनतं, म्हणजे बर्फ बनतं. बर्फ जरी पाणी बनलं तरी पाणीपणा कमी होत नाही, आणि तेच वितळल्यानंतर जेव्हा द्रवरूप बनतं तरी त्याचा पाणीपणा कमी होत नाही. असं एकत्वाचे सिद्धांत ज्या संप्रदायामध्ये आहेत, या संप्रदायामध्ये परमात्म्याच्या सगुण साकाराकडे जात असताना सगळ्यात मोठी शक्ती ती भावशक्ती आहे. आणि भावशक्तीच्या शिवाय परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, भगवंताची शांती अवस्था प्राप्त करून घेता येत नाही. पण ही भावशक्ती मिळवण्याकरता कोणता अधिकार लागतो?
भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. महाराज एक वर्गाला अत्यंत मोठे पण देतात. वास्तविक तुकोबार आहे माणसाच्या जीवनात स्तुती करण्याच्या बाबतीमध्ये विरोधात आहेत. भगवंताला प्रार्थना करता, देवा माझ्याकडनं असं घडू देऊ नका. नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. स्तुती का करू नये त्याचं एकच कारण आहे, एकाची स्तुती केल्यानंतर बाकीच्याची आपोआपच निंदा होते म्हणून स्तुती करू नये. आणि दुसरा एक दोष आहे, आपण ज्याची स्तुती करतो त्याला ती स्तुती पचेलच किंवा नाही हे सांगता येत नाही. निंदा पचवणं त्याहीपेक्षा स्तुती पचवणं अवघड आहे. एखाद्या वेळेला माणसाला निंदा पचवणं सोपं आहे, पण जीवनात होणारी स्तुती पचवणं अत्यंत अवघड आहे. घडतं स्तुती का केली की माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा आविष्कार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराजांनी एका अभंगात असंच प्रगट केलंय, न करावी स्तुती माझी संतजनी होईल या वचनी अभिमान. खाद्य करणाऱ्या माणसाने केवळ बुद्धिवादी माणसाच्या मागे कधी जाऊ नये. आमचे वेद सांगतात नैषा तर्केन मतिरापणे या. केवळ बुद्धीच्या मागे जाऊ नये. बुद्धी आपल्याला सहाय्यभूत असावी, पण त्याही बरोबर आपल्या हृदयाचं पवित्रपण असावं. शौर्याच्या बाबतीमध्ये हृदयाचं धैर्य असावं. हृदयाचे ढिलेपण निकियासे नव्हे कारण. शौर्याच्या बाबतीमध्ये हृदयाचा ढिलेपणा नसावा आणि भक्ती करत असताना हृदयाचा पापीपणा नसावा. हृदय पवित्र असावं. तुकोबारा म्हणतात ज्याच्या हृदयामध्ये पवित्रपणा लाभलेला आहे, पुण्य करत असताना पुण्याच्या साधनेने ज्याच्या हृदयामध्ये निर्मळपणा आला आणि निर्मळपणा आल्यानंतर ज्याच्या स्वभावातच ज्याच्या शीलातच भाव अशा प्रकारची शक्ती जागृत झाली, तर अशा पुरुषाच्या दृष्टिकोनातून धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ असा मनुष्य भक्तीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत कामाचा आहे. कारण भक्ती करण्याकरता भावाधिक्य पाहिजे. आणि भक्तीच्या बाबतीमध्ये विचार जर करू गेलो तर प्रकारामध्ये अनेक प्रकार आहेत भक्तीचे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारची भक्ती सांगितली. 9 प्रकारची भक्ती आपण काही ठिकाणी पाहतो, काही ठिकाणी 11 प्रकारची, काही ठिकाणी 64 प्रकारचे. प्रकार अनेक आहेत. प्रामुख्याने सर्वांगीण क्षेत्रामध्ये मांडली जाणारी जी भक्ती आहे 9 प्रकारची भक्ती. नवविधा काय बोलिले जे भक्ती तो काय म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. अशी जी 9 प्रकारची भक्ती आहे त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये ज्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे परमात्म्याच्या सेवेकरता किंवा परमात्म्याच्या स्वरूपात प्रवेश करण्याकरता अत्यंत सोपं आणि महत्वाचं साधन म्हणजे भगवंताची पूजा करणं. त्या भक्तीचा विचार करत असताना पाराशर ऋषीचं असं स्वच्छ मत आहे, पूजादिष्वनुरागः इति पाराशर्या. भगवंताची पूजा करत थांबणं आणि पूजेमध्ये एकाग्र चित्ताने पूजा करणं ही भक्ती आहे. भक्तीला सुरुवात किंवा भक्तीची शक्ती वाढत असताना पूजा करणं हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. ही पूजा करत असताना मात्र पूजेकरता हृदयामध्ये भावशीलपणा हवा आहे. पूजा 2 प्रकारची असू शकते, विधिप्रधान पूजा आणि भावप्रधान पूजा. तुकोबारा म्हणतात ज्याच्या हृदयात स्वच्छपणा निर्माण झालेला आहे, भावना ज्याच्या हृदयामध्ये सारख्या निर्माण होतात, ज्याच्या भावनेमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष मिसळत नाही. भावनेतला सर्वात मोठा दोष संशय आहे. साशंकता हा भावनेचा मोठा दोष आहे. निर्भयता निश्चलता हे भावनेचे गुण आहे. निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निष्काम निश्चल विठ्ठले
विश्वास निष्काम विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहुणारे वास आणि ताची पाहुणारे आणि काय पाहुणारे वास आणि काय पाहुणे वास आणि काशी भावनेकडे आपण लक्ष केलं तर भावना अशा त्रिविध प्रकारची असते. निर्धार, निष्काम आणि निश्चळ हे भावनेची स्वरूप आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहो नयवास अनेकांची, ही ज्या भावनेमध्ये शक्ती जागृत झालेली आहे असे भाविक पुरुष भगवंताच्या सेवेकरता नवविध भक्तीपैकी श्रवण भक्ती करतात, कीर्तन भक्ती करतात, त्याच्याबरोबर भगवंताची पूजा देखील करतात. पूजा करत असताना कशी पूजा करतात, कोणाची पूजा करतात, महाराज हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात पूजी प्रतिमेचे देवा, 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 पूजी प्रतिमेचे देवा. संत भगती दात भाव, संत भगती दात भाव, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमे. भावशील हृदयाची जाणीव तुकोबारा देतात. प्रतिमेची देव पूजतात. संत ज्या ठिकाणी भाव ठेवायला सांगतात ना तिथे निशंकपणाने भाव ठेवतात. हे पवित्र हृदयाचं दर्शन आहे. भगवंताची पूजात्मक भक्ती करत असताना आणि पूजा दोन पद्धतीने केली जाते. एक प्रतीक पूजा आणि दुसरी प्रतिमा पूजा. प्रतीक त्याला म्हणतात कुठलाही आकार नसताना आपल्या भावना त्या ठिकाणी स्थापित करणं, याचं नाव आहे प्रतीक पूजा. प्रति म्हणजे कडे, इक म्हणजे नेणे. भगवंताकडे ज्या माध्यमातून नेणे याला म्हणतात प्रतीक पूजा. एखादं पूजादिक कर्म करायचं असेल आपल्याला, करत असताना पहिल्यांदा गणपती पूजन करावं लागतं. आणि प्रत्यक्षात गणपतीची जर मूर्ती नसेल तर तेव्हा सुपारीच्या माध्यमातून, सुपारीच्या प्रतीकातून आणि गणपतीची भावना करून गणपतीची पूजा केली जाते. शालिग्रामाच्या प्रतीकातून भगवान विष्णूची पूजा केली जाते. शालिग्राम विष्णू मूर्ती
विष्णूचे अवयव म्हणा किंवा आकार शालिग्रामामध्ये आपल्याला जरी दिसत नसला तरी त्या प्रतीकाच्या माध्यमात श्रद्धा भाव ठेवून आणि पूजा करावी लागते. त्याला प्रतीक पूजा म्हणतात. आणि दुसरी प्रतिमा पूजा. प्रतिमा म्हणजे भगवंताचा अनुभव अनेक संतांना ज्या ज्या पद्धतीने आला त्या त्या पद्धतीने परमात्म्याची प्रतिमा निर्माण करणं आणि त्या प्रतिमेची पूजा करणं याला प्रतिमा पूजा म्हणतात. भाविक मंडळी प्रतिमा पूजा करतात. सर्वसामान्य नास्तिक माणसाच्या मनात विचार असे येतात की जडाची पूजा चेतनाने करावी का? त्याचं कारण हे आपण बोलून गेलो. त्याच्या आत त्याच्या विषयात भावना नसल्यामुळे तो बाह्य दृष्टीने पाहतो, विश्वाच्या दृष्टीने पाहतो. भावनेचा त्याच्याशी संबंध नसल्यामुळे त्याला जड वाटतं. ज्याच्या पवित्र हृदयाच्या मनुष्याच्या जीवनात पूर्णपणे भावना निर्माण झाल्यामुळे त्या प्रतिमेमध्ये त्याला भगवंताचा प्रत्यक्षात अनुभव येतो. एक छोटासा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषद जिंकली. जिकडे तिकडे जगामध्ये सत्कार होऊ लागलाय. आणि जेव्हा अमेरिकेतून आपल्या देशात आले, अलवर संस्थांचे संस्थानाधिपती स्वामी विवेकानंदांचे शाळेतले गुरुबंधू होते. एवढा मोठा पुरुषार्थ आपल्या मित्राने केला म्हणून स्वामी विवेकानंदांना त्यांनी दरबारामध्ये बोलवलं. मोठा सत्कार केला. दोघे बोलत असताना आपसामध्ये चर्चा सुरू होती. अलवरचे संस्थानाधिपती हे वृद्धीने नास्तिक होते. मूर्ती पूजेच्या बाबतीत विरोधात बोलणारे होते. स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला, का हो तुम्ही मूर्ती पूजा मानता का? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मी नक्की मानतो, कारण माझे गुरुच काली मातेच्या मूर्तीचे उपासक आणि मी देखील मानतो. अहो मला त्याच्यात मूर्ती पूजा करण्याची भावनाच होत नाही. कसे तुम्हाला ते विचार पटले? मूर्ती पूजेमध्ये कुठे देव असतो का? चर्चा चालू होती. इतक्यात स्वामी विवेकानंदांचं लक्ष मंडपामध्ये टांगलेल्या एका फोटोकडे गेलं आणि राजांना उद्देशून बोलले, का हो तो फोटो कोणाचा आहे? सांगितलं, माझ्या जन्म देणाऱ्या माझ्या बापाचा फोटो आहे. फार आवडला मला. थोडा खाली घेता का? फोटो खाली घेण्यात आला. पुढे ठेवल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, काय म्हणता हे फोटो कोणाचा? म्हणजे माझा जन्म देणाऱ्या माझ्या बापाचा फोटो आहे. मला असं तुम्हाला विचारायचं आहे, तुमचे बाप आहेत का आता? नाही म्हणे, ते स्वर्गवासी झाले. मग स्वर्गवासी झालेल्या बापाचं स्मरण तुम्हाला या फोटोतून का म्हणून व्हावं? मला तर असं वाटतंय या फोटोवर थुंकावं आणि पायात जोडा घालून कच 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 तुडवावं. आता राजापुढे त्याच्या बापाचा एवढा मोठा अवमानकारक शब्द वापरल्यानंतर चिडले ते. काय म्हणताय? माझ्या बापाच्या बाबतीमध्ये तुम्ही असं अवमानकारक बोलताय? नाही नाही, तुम्ही इतकं रागवायचं कारण नाही. कारण मला या फोटोमध्ये जे दिसतंय ना, काच दिसते, रंग दिसतात, त्याच्या पाठीमागचा कागद दिसतो, त्याच्या पाठीमागचं फ्लाऊड दिसतं. मला काही तुमचे बाप याच्यात दिसत नाहीत. आणि मग काय बिघडलं? जोड्याने तुडवलं तर काय बिघडलं? अलवरच्या संस्थानाधिपतीने सांगितलं, अहो खबरदार, तुम्हाला दिसत नसेल पण माझ्या भावना आहेत ना, माझ्या भावनेतून मला ते दिसतं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मग आमच्या मूर्तीमध्ये काही भावना नाहीत का? आमच्या भावनाच आहेत. तुम्ही म्हणता परमात्मा व्यापक आहे, मूर्तीमध्ये नाही. तुकोबाराचा असा प्रश्न करतात, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. जिकडे तिकडे जर परमात्म्याचं स्वरूप जर असेल आणि मूर्तीमध्ये जर तुम्ही नाही म्हणत असाल तर आम्ही तुम्हाला असा प्रश्न करतो, प्रतिमा तो देव कैसे नव्हे? प्रतिमा तो देव कैसे नव्हे? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. ब्रह्मरूप रीता नाही ठाव. प्रतिमा तो देव कैसे नव्हे? प्रतिमा ते रूप कैसे नव्हे? प्रतिमा ते रूप कैसे नव्हे? जर तुम्ही देवाला व्यापक मानत असाल, चोकडे जर मानत असाल, तर ज्या प्रतिमेची आम्ही पूजा करतो त्याच्यात तो नाही का? त्याच्यात तर नक्कीच आहे. म्हणून पोक्त विचाराची माणसं भगवंताला अनेक रूपाने पाहतात. ज्ञानोबा म्हणतात, अनंत रूपे अनंत वेश केले नाथजी. अनंत रूपे अनंत वेश केले नाथजी. अनंत रूपे अनंत वेश केले नाथजी.
अनंत रूपे अनंत वेदे देखले म्याताची बापर कुमारीवर कोण बाणली कैसी बापर कुमारीवर कोण बाणली अनंत देखे तो परमात्मा नाही, त्याच्या विना ते ठिकाण आहे का? वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी मामासाहेब गमतीनं सांगायचे, व्यवहारामध्ये कल्पना करा म्हणाले, एखादा मालक आणि अत्यंत लाडका कुत्रा असावा. मालकाला अशी लहर यावी की आपण वेषांतर करत गेलो तर आपला कुत्रा ओळखतो का, म्हणून नेहमी डोक्यावर काही न घालणाऱ्या मालकाने आणि कुत्रा ओळखतो की नाही परीक्षा घेण्याकरता डोक्यावर टोपी घालावी, कुत्र्या पुढे जावं. कुत्रा मालकाला नक्कीच ओळखतो. आपलेच मालक आहेत, टोपी घालून आले. पुन्हा मालकाची लहर फिरावी, त्याने पिवळ्या रंगाचा फेटा बांधावा आणि कुत्र्यापुढे एकदम उभं राहावं. पण ते कुत्रं पाहिल्याबरोबर ओळखतं आपलेच मालक आहेत, फक्त डोक्यावरचा फेटा बदलला आहे. मालकाने तांबड्या रंगाचा बांधू द्या, पांढऱ्या रंगाचा बांधू द्या, पांढरी टोपी घालू द्या, काळी टोपी घालू द्या, तांबडी टोपी घालू द्या, कसंही त्याच्या पुढे जा, तो ओळखतो. वैकुंठवासी गुरुवारी मामासे म्हणायचे, कुत्रा जर माणसाला कुठल्याही रूपातून आल्यानंतर ओळखतो, आपण तर माणसं आहोत. आणि म्हणून परमात्मा कोणत्याही रूपाने जरी पुढे असला तरी त्याला ओळखण्याची आपली तयारी असावी, आपली दृष्टी व्यापक असावी. इतिहासामध्ये असं वाचलंय, पंडित मदन मोहन मालवीय जेव्हा एखाद्या वेळेला मशिदी जाऊन जायचे, जाग्यावरच जोडे काढून तिथूनच दुरून दर्शन करायचे की माझं परमतत्व इथे देखील आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज देखील दुरून अशा प्रकारचा नमस्कार करायचे. ज्याची व्यापक वृत्ती आहे तो अशा वृत्तीने नांदणारा. तेव्हा भगवान परमात्मा जर जिकडे तिकडे आहे तर मूर्तीमध्ये नाही, आणि मूर्तीची पूजा निषिद्ध मानणं याचा अर्थ त्यांची वृत्तीच निषिद्ध असणे. सांगण्याचा मुद्दा असा, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. संत सांगतात ना इथं मूर्त भगवान आहे, त्यांच्या अटळ श्रद्धा असणारी भाविक मंडळी पूजा करतात. संत काय सांगतात, विटेवरी समचरण संती खूण सांगितली. भगवंताचं स्वरूप आम्हाला सांगितलं की भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. भगवंताच्या अर्चरूपामध्ये दोन प्रकार आहेत, एक स्वयंभू अर्चरूप आणि दुसरं स्थापित अर्चरूप. आपल्या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. ही ज्योतिर्लिंग स्थापित नाहीत, ही स्वयंभू आहेत. तसं पांडुरंग परमात्म्याच्या बाबतीमध्ये पांडुरंगाचं पंढरपूरचं विटेवरचं रूप स्थापित नाही आहे, स्वयंभू आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ केश विठ्ठलराज. आणखी दुसऱ्या अशा प्रकारची तशीच जोडीची कथा ऐकायला मिळते. जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर बाबा आयुष्यभर पंढरीची पायीवारी करत होते, वयाने थकलेले होते. आणि अशा वेळात विश्वंभर बाबांच्या स्वप्नात जाऊन पांडुरंगाने दृष्टांत दिला, बाबा आयुष्यभर तुम्ही माझ्याकडे येत आलात, माझी वारी करत आलात, आता तुमच्यात वारी करण्याची शक्ती राहिली नाही, आता मीच तुमच्याकडे येतो. स्वप्न दृष्टांत झाला. आणि स्वप्न दृष्टांत झाल्याप्रमाणे विश्वंभर बाबांनी गावातली भजनी मंडळी घेतली आणि ज्या आंबराईमध्ये भगवंताचा दृष्टांत झाला होता तिथे गेल्यानंतर तुळशीच्या ढिगामध्ये रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती भेटली आणि ती मूर्ती मोठ्या सत्काराने आणून आणि स्थापन केली. अर्थात ही मूर्ती स्थापित नव्हे, स्वयंभू आहे. आणि जेव्हा स्थापित मूर्ती करायचे ते जागेचे दोष, मूर्तीतल्या स्वरूपातले दोष, सगळे दोष बाजूला करून वेद मंत्राच्या विशिष्ट अशा प्रकारच्या पद्धतीने चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये प्राणाचं आमंत्रण करणं आणि प्रतिष्ठित करणं ही शास्त्रोक्त पद्धतीने जी काही पद्धती आहे, या पद्धतीतून या मूर्तीचे, या प्रतिमेचे जे पूजा करतात तुकोबारा म्हणतात, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विठोबा रखुमाई. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव. टाळकरी मंडळी म्हणतील चाल न देताना हे पुढे कसे चालले. कार्यक्रम प्रत्येकेमध्ये बहुतेक टीप एक असते, वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला जाईल. जेव्हा काही चिंतन शिल्लक राहील असेल आणि वेळ कमी पडत असेल
आणि टाळकरी मंडळी सौजन्यशील असतील, सर्वांच्या मूक संमतीतून पुढे जायला हरकत नाही. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव. अत्यंत भावना पवित्र हृदयामुळे संतांच्या मार्गदर्शनातून भगवंताची पूजा करणारे हे भाविक मंडळी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज ही पूजा करतात पण कोणत्या पद्धतीची पूजा करतात? वेदोक्त पूजा करतात, कोणत्या मंत्रातून करतात, कोणत्या उपचारातून करतात, त्यांची पद्धती काय? सर्वसामान्य माणसाला जर अभ्यास नसेल पण भावना जर असतील तर त्या कशा पद्धतीने पूजा करतात? महाराजांनी अभंगाच्या एकनिष्ठा धरुणी चित्ती. कदाचित काही मंडळी म्हणतील तुकोबारांना विधी निषेध मान्य नव्हता का? असा अर्थ नाही त्याचा. असा जर अर्थ असता तर तुकोबारांचे प्रमाण आहे. तुका म्हणे विधी निषेध लोपला उच्छेद या झाला मार्गाचा. ही खंत महाराजांनी व्यक्त केली नसती. तुकाराम महाराज विधी निषेधाला मानणारे होते, कारण विधी निषेध रहित असणारी भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. दुसऱ्या शब्दात सांगेन, अधर्माने केलेली भक्ती भगवंताच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. भक्तीला शक्ती येण्याकरता भक्तीमध्ये देखील धर्माची ताकद लागते. थोडं एवढं अशा प्रकारचं चिंतन मांडता येण्यासारखं आहे की कदाचित ज्याच्या हृदयात निर्मळपण नसेल आणि भावशीलपणा नसेल अशा व्यक्तीला मात्र विधी निषेधाची गरज आहे. पण ज्याच्या हृदयामध्ये अत्यंत पवित्रपण आहे, भावनेची मोठी शक्ती आहे आणि विधी निषेध जाणण्याची पात्रता जर नसेल तर अशा माणसाला विधी निषेध नेणती एकनिष्ठा धरुणी चित्ती. श्रद्धा नाही आणि मग पूजा जर करायची असेल तर विधियुक्त पूजा करणं अत्यंत आवश्यक आहे. विधियुक्त पूजेशिवाय अंतःकरणाची शुद्धी होऊ शकत नाही. पण ती जर पात्रता नसेल तर महाराज म्हणतात एकनिष्ठा धरुणी चित्ती. पण त्याही पेक्षा त्याच्याकरता एक पात्रता लागते की त्याचं हृदय निर्मळ लागतं. आपल्याला इतिहासामध्ये काही उदाहरणं डोळ्या पडेल. एकलव्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि मातीच्या मूर्तीवर एकनिष्ठ ठेवली. परिणाम फलित काय झालं? प्रत्यक्षात द्रोणाचार्यांनी तयार केलेले कौरव पांडव यांच्यात आलेली क्षात्रशक्ती त्याही पेक्षा निष्ठेतून निर्माण झालेली क्षात्रशक्ती सरस ठरली. एकनिष्ठा धरुणी चित्ती. जितकी निष्ठा बलवत्तर असेल तितकी परमात्म्याची जवळ येईल. वैकुंठ वर्षीय परमपूज्य गुरुवर नतसिंग महाराज एक छोटासा दृष्टांत सांगायचे. तो दृष्टांत देऊन पुढे चालतो. एक साधू आणि प्रवासात असताना पावसाळ्याचे दिवस होते. साधू रमता भला म्हणतात. साधूने एका जागेवर राहू नये, पाणी एका जागेवर थांबू नये आणि साधूने एका जागेवर थांबू नये. कारण पाणी एका जागेवर थांबलं की मध्ये जंतू होतात. साधू एका जागेवर थांबला की मोह निर्माण होतो. एका जागेवर थांबू नये. साधू रमता भला. फिरता 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 एके दिवशी पावसाळ्याचे दिवस सूर्यास्ताला चाललेला आहे आणि अशा वेळेला साधूने आकाशाकडे पाहिलं. ढग जमा झाले होते. थोड्याच वेळात पाऊस नक्की पडणार होता. भिजण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून समोर एक झोपडी पाहिली म्हणतात. आणि त्या झोपडीमध्ये साधूने दाराच्या तोंडीशी जाऊन पाहिलं तर एक पारधीमध्ये बसलेला होता. पारध म्हणजे शिकार कर्म करणारा पारधी. साधूने त्या पारधीला विचारलं, मला तुझ्या झोपडीमध्ये रात्रभर थांबायला जागा मिळेल का रे? पारधी मोठा भाविक होता. त्यांनी सांगितलं, महाराज जागाच काय म्हणता, खायला मिळेल, पाणी प्यायला मिळेल, कपडे मिळतील, आणखीन हवा असेल सेवा ते मिळेल, या ना. मी देखील हिंदू धर्माचा घटक आहे. मला कळतं अतिथी देवो भव. तुम्ही माझे अतिथी या, मी तुमची सेवा बरोबर करणार, या. साधूने सांगितलं, नाही आत्ताच जेवण झालेलं आहे, मला पाणी नको, जेवण नको, काही नको, मी फक्त विश्रांती घेणार, सकाळी लवकर जाणार. पारध्याने सांगितलं, महाराज तसा मी जाऊ देत नाही, माझा नियम आहे. माझ्या घरी आल्यानंतर 2 घास खाल्ल्याशिवाय मी जाऊ देत नसतो, माझा नियम आहे. साधून विचार केला, हा मांसाहारी, अन्न कोणाचं खावं शास्त्र आहे. अन्नाचे दोष खाणाऱ्यामध्ये येत असतात. हा म्हणतो खरं पण आपण याला काही न बोलताना सकाळी गुपचूप निघून जाऊ. साधू भल्या पहाटे उठले. पारधी झोपीच गेला नाही. त्याने विचार केला, मी झोपेमध्ये असताना जर साधू निघून गेले तर? तू जागाच.
जेव्हा साधू झोपडीच्या बाहेर पडू लागले इतक्या त्याने हात आडवे केले. महाराज नाही जाऊ देणार मी तुम्हाला, माझ्या घरचे 2 घास खाल्ल्याशिवाय जाऊ देणार नाही. साधू निसटण्याचा प्रयत्न करू लागले. अरे बाबा माझं गाव जवळ आहे, अत्यंत जवळ जायचंय, तिथे गेल्यानंतर स्वयंपाक तयारच आहे, एवढ्या लवकर मी काय खाणार आहे, मला जाऊ दे. तो म्हणला नाही, माझा नियम आहे, 2 घास खाल्ल्याशिवाय माझ्याकडून जायचं नाही. फार झालं तर तुम्ही असे करा, तुम्हाला काय आवडतं ते मागा, ते द्यायला तयार आहे, पण तसं जाऊ देणार नाही. काय आवडतं ते मला सांगा. तुम्हाला चिमणी आवडते का, पोपट आवडतो का, बदक आवडतो का, कोणता पक्षी आवडतो सांगा. जो आवडेल तो मी आणून देतो तुम्हाला, पण माझ्याकडून 2 घास खाल्ल्याशिवाय जाऊ देणार नाही. साधू महाराजांनी त्या कपाळाला हात लावला. आता काय करणार. शेवटी त्याच्या तावडून तो निसटण्याकरता साधूने युक्तिवाद काढला आणि सांगितलं बाबा मला जो आवडतो तो पक्षी तुला सापडणार नाही. महाराज तोंड दाखवणार नाही पुन्हा, फक्त कोणतं पक्षी सांगा. साधूने पक्षाचं नाव न सांगताना त्याची लक्षणं सांगितली. असा एक पक्षी आहे ज्याचे पाय अत्यंत सकुमार आहेत, पायात पैंजण आहे, त्याच्या कंबरेला पितांबर आहे, त्याला 4 हात आहेत, डोक्यावर मोरपुसांचा मुकुट आहे, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर जगात काही सुंदर वाटत नाही इतका सुंदर आहे. असा पक्षी मला आवडतो. आणशील? महाराज वचन द्या. नाही आणता आला तर मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही, पण एक लक्षात ठेवा, मी येईपर्यंत तुम्ही मात्र झोपडी सोडायची नाही. साधू म्हणाले चांगलंच काम अडकलं आपलं. सोडून तर जाता येईना, वचन दिल्याशिवाय तो हाले ना. शेवटी नाही लागाने वचन दिलं. पारधी गेला, हे वन बघ ते वन बघ ते वन बघ. 2 दिवस झाले. 3रा दिवस संपण्याच्या मार्गात सूर्यास्ताला जाण्यात विचार केला की आता 3 दिवस झाले, आपण आता परत कोणत्या तोंडाने जाणार. आपण बोललो की तोंड दाखवणार नाही. कोरडी लाकडं गोळा केली, अग्नी लावला, आत उडी टाकणार. इतक्यात कोणीतरी त्याच्या दंडाला पकडून मागे खेचलं. मागे वळून पाहू लागला. पाहतो डोक्यावर मोरपिसांचा मुकुट आहे, 4 हात आहेत, कंबरेला पितांबर आहे, ज्याचं सौंदर्य पाहिल्यानंतर इतकं सुंदर की आयुष्यात आपण कधी पाहिलं नाही आणि पुढेही पाहू शकणार नाही. लक्षात आल्याबरोबर पकडलं, जाळं अंथरलं, पक्षी आडवा केला आणि पक्का बांधला, खांद्यावर घेतला, निघाला पारधी. येता येता पक्षाबरोबर तो संवाद करू लागला. बाळा किती दिवस सापडला नाही रे, माझ्या साधूला 3 दिवस उपाशी ठेवलंस तू असा ठोशे मारायचा. पक्षी विचार करत होता सगळं जग माझी पूजा करतंय, हा मला ठोशे मारतोय, पण करता काय. सापडला संधी मग बळिया पडे बंदी. शेवटी तो पारधी ठिकाणाला पोहोचला. झोपडीच्या तोंडाशी ते जाळं ठेवलं. महाराज आहेत की नाही खात्री करण्याकरता डोकावून पाहिलं. साधू महाराज बसलेलेच होते. जवळ जाऊन सांगितलं महाराज आणला बरं का पक्षी तो, आता सांगा कोणता मसाला आणू. साधू थोडे कुचेष्टेने हसू लागले. त्याच्या लक्षात आलं की माझे कुचेष्टा वाटते ना. महाराज तुम्हाला लक्षात येत नाही वाटतं, उठा चला बघा तोच पक्षी आहे की नाही, तो खात्री तर करून घ्या. साधूला हाताला पकडून दाराच्या तोंडाशी त्या जाळ्यापर्यंत आणलं. साधू महाराजांनी पाहिलं सुंदर सावळा घवघवीत, स्वप्नी तोही कैसा नदू कशी डोळा. सुंदर सावळा घवघवीत, सुंदर भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर अष्टसात्विक भाव जागृत झाले. सांगितलं अरे सोड सोड, हा सामान्य पक्षी नव्हे, विश्वाचा मालक आहे. पारद्याच्या पाया पडू लागले. मोठा पुण्यवान आहेस, किती मोठी तुझी श्रद्धा, तुझ्याद्वारा मला परमात्म्याचं दर्शन झालं. दृष्टांत मी इथेच थांबवणार आहे. विधी निषेध नेणती एक निष्ठा धरुणी चित्ती. असं एक निष्ठेचा परिणाम परमात्मा शक्तीवर होत असल्यामुळे महाराज म्हणतात पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती ते भाव. भाव आणि विधिनिषेध दोन्ही जर असतील तर दुग्ध शर्करा योग आहे. पण कदाचित विधिनिषेध कळत नसेल तर श्रद्धा प्रधान वृत्तीने भगवंताची पूजा करून पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती ते भाव. महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सांगता खरं, पण याची तात्विकता मला कळत नाही. देवाची पूजा संतांनी सांगितली, यांना तर विधिनिषेधही समजत नाही आणि त्यांची पूजा ते करतात. केलेल्या पूजेचा काही उपयोग होतो का? करणं वेगळं आणि उपयोग होणं वेगळं. होतो का काही उपयोग? तुकोबारा म्हणतात त्याची पूजा वाया जात नाही. काय घडतं? अभंगाच्या शेवटच्या झाली असं समजायला हरकत नाही. हुशार माणसं नुकसान होऊ देत नसतात.
होणे लागे त्यांच्या भावा, पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणते ते भाव. महाराज म्हणतात अशी पूजा केल्यानंतर त्याचं फलित असं होतं की परमात्म्याला देखील त्यांच्या भावाप्रमाणे व्हावं लागतं. भगवंतावर भावनेचं बळ चालतं, कारण भावनेच्या बळाने परमात्मा ताब्यात येत असतो. ज्ञानोबांच्या हरिपाठामध्ये भाव बळे आकळे, एरवी नाकळे असं म्हणता येईल. ब्रह्मज्ञानाने परमात्मा कळे आणि भावनेने आकळे. आकळे म्हणजे ताब्यात येतो. परमात्मा शक्तीवर देखील शक्ती चालते. अशी शक्ती भगवंताची आणि भावनेच्या द्वारा प्रगट होते. तुका म्हणे देवा होणे लागे त्यांच्या भावा. वेळ आपली संपलेली, केव्हा संपलेली, 15 मिनिटं आधी झालीत. शंका असे की असा जर परमात्मा बदलत असेल तर कर्माचे जे 4 परिणाम आहेत तसा परमात्मा होईल. प्राप्य, उत्पाद्य, विकार्य, संस्कार्य. हे कर्माचे 4 परिणाम आहेत, त्या 4 परिणामाप्रमाणे परमात्मा होईल अशी शंका आहे. पण याचं उत्तर आता आपल्याला देण्याकरता वेळ शिल्लकच राहील नाही. दुसरा अशा प्रकारचा पण याचं एका वाक्यात सांगू. विकार असतात ते 2 प्रकारचे असतात. एक विकृत विकार आणि दुसरा अविकृत विकार. विकृत विकार हा पूर्व अवस्थेचा पूर्णपणे त्याग करून झालेला असतो, त्याला विकृत विकार म्हणतात. दुधाचं दही विकृत विकार आहे. दुधापासून दही बनतं पण दह्यापासून दूध कधीच बनत नाही. ऊसापासून साखर बनते पण साखरेपासून ऊस कधीच बनत नाही. ज्ञानोबा म्हणतात बुद्धिमंतपणे मागवता साखरेचा नव्हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. हा विकृत परिणाम आहे. आणि दुसरा अविकृत परिणाम. अविकृत परिणामामध्ये सोन्याचे दागिने बनतात, दागिन्यापासून पुन्हा सोने पुरवत होतं. हा अविकृत परिणाम आहे. तसा परमात्मा विश्वाच्या रूपाने एवढा बनला तरी परंतु त्याच्यात तो विकृत झाला नाही. जर जगाच्या रूपाने परमात्मा विकृत होऊ शकत नाही तर ज्या भावनेतून भक्ती करतात त्या भावनेतून परमात्मा रूप धारण करण्यात भगवंताच्या स्वरूपात कुठलाच अशा प्रकारचा विकार होऊ शकत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणे देवा होणे लागे त्यांच्या भावा, पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणते तेथे भाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय देव संत म्हणते तेथे भाव. वेळ संपून गेलेली आहे. तेव्हा अभंगाचं तात्पर्य एक की ज्याच्या हृदयात निर्मळपणा प्राप्त झालेला असतो आणि निर्मळपणातून भावशीलता हे ज्याचं जीवन बनलेलं असं असा भक्त जेव्हा भगवंताची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर परमात्मा ज्या भावनेने पूजा करावी भगवान तसं रूप धारण करतात. अभंगातल्या 3ऱ्या चरणात विधी निषेध नेनती. काही मंडळीचा एखाद्या वेळेला याच्या विषयात दुराग्रह होऊ शकतो की असे भक्त विधी निषेधाला मानतच नाही, असा त्याचा अर्थ नाही. तुकोबारा सांगतात तितकी भावना जर नसेल तर विधी निषेधाशिवाय दुसरा पर्याय नाही. काही वेळा असं होतं महाराज, इदंच नास्तीन परम न लभ्यते. वेदशास्त्रावर विश्वास राहत नाही आणि पाहिजे इतका भाव नाही. ते म्हणे ना दोबी का कुत्ता घर का ना घाटका. आणि म्हणून विधिनिषेध आणि भावना या दोघांचा समन्वय करण्याची गरज आहे. जर माणसाची विपरीत बुद्धी झाली तर त्याचा परिणाम काही माणसं धर्माला बाजूला ठेवून आणि केवळ भक्तीलाच अशा प्रकारचं प्राधान्य देतात. पण भक्तीमध्ये शक्ती येण्याकरता सुद्धा धर्माची फार मोठी गरज आहे. आजच्या विश्वाच्या दृष्टिकोनातून धर्माचं चिंतन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. किती गरज आहे धर्माची महाराज. धर्मो रक्षती रक्षिता. आपण जर धर्माचं रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करणार आहे. आणि धर्माच्या अंगातूनच या सर्व शक्ती बाहेर पडत असतात. अर्थात अशा शक्तीच्या द्वारा या ठिकाणी मी सुरुवातीला बोलून गेलो. एकीकडे भगवंताच्या मूर्ती स्थापनेचा आणि विधीपूर्वक होत असणारा हा धर्म सोहळा आणि त्याबरोबरच भगवत कीर्तनादिकांच्या द्वारा घडत असणारा हा भक्ती सोहळा. धर्म सोहळा आणि विधी सोहळा या दोन्ही सोहळ्याचं सुमधुर अशा प्रकारचं संमिलन आमचे परमपूज्य हरिभक्तीपरायण वंदनीय चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अधिष्ठानातून यथाविधी अशा प्रकारचं संपन्न होतो आहे. अशा प्रसंगामध्ये माझ्यासारख्याला यामध्ये समाविष्ट होण्याची एक संधी प्राप्त झाली. वास्तविक येत असताना
फुकाचे ते लुटासार भारी अमर सदैव या अभंगाचं चिंतन करण्याची मनात इच्छा होती. पण आल्यानंतर मात्र मूर्ती स्थापना आहे असं निमित्त कळल्यानंतर मात्र वाटलं की आता मात्र समयोजाना या नियमाप्रमाणे अभंग बदल करण्याची इच्छा धारण केली. आणि ऐन वेळेला करविली तशी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे या दृष्टिकोनातून झालेली चिंतन सेवा भगवंताच्या श्रीचरणावंदी समर्पण करून आपल्या अंतःकरणामध्ये विधी निषेधाचा आदर असावा. त्या साधनेतून आणि भगवंताचं भावशक्ती निर्माण होण्याकरता हृदय पवित्र करण्याची अत्यंत गरज आहे. आणि भावशक्तीवर अधिक प्रेम ठेवून भावमार्गातून परमात्म्याची सेवा करत असताना पूजी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव अशा पूजनाधिक भक्तीच्या द्वारा परमात्म्याच्या पर्यंत आपण पोहोचल्यानंतर निश्चित आपल्या अंतःकरणामध्ये पूर्णत्वाची शांती ज्याला म्हणतात ती शांती नांदल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याच्यातून माणसाच्या जीवनाची पूर्णता होते अशी पूर्णता या शांतीतून निर्माण होत असते. तेव्हा या चिंतन सेवेच्या द्वारा भगवंताच्या कृपेने आणि संतांच्या आशीर्वादाने आपणा सर्व भाविकांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर हृदयाचा पवित्रपणा निर्माण होत होत भावशील वृत्ती निर्माण होऊन भगवंताची सेवा करून आपल्याही जीवनामध्ये शांती आणि पूर्णता लाभावी अशी भगवतचरणी प्रार्थना करून चिंतन सेवा संपली असं जाहीर करतो. म्हणा शेवट. भानुदास मोरे उमरगा आले चिमाची वाडी. बोलिले करुवेडी महाराज तुम्ही नाही विचारला ते काल मी आपुला महाराज तुम्ही सिद्ध म्हणणारे राटा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान म्हणजे देखिले चरण आता उठावे मायत हरी कपन हे ते सापडले केन तुका म्हणे भोग केला निवारला लागला उठावे करून आरती चक्र पाणी ओवाळती पहा पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी प्रेम सप्रेमारती गोविंदा वाळते बाळा प्रौढाने मुग्धा वाळती परमानंदा नाना म्हणे केशवासी फोनी राहिलो तटस्थ